तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासाठी खास घेऊन आलो आहे रांजणगाव महागणपती या ठिकाणचा। रांजणगावचा गणपती हा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे। पुणे नगर हायवेवरती हे स्थान आहे। पुण्यापासून साधारण 65 ते 70 किलोमीटर अंतरावरती आहे। दर्शनाला जाण्या अगोदर मंदिराच्या बाहेर खूप मोठी अशी कमान लागते, तर तुम्ही समोर बघू शकता व्हिडिओमध्ये। मंदिराच्या बाह्य गाभाऱ्यावरती गणपती बाप्पांनी कशासाठी अवतार धारण केला ते संपूर्ण रंगकामातून आणि चित्रातून या ठिकाणी वर्णन रेखाटलेलं आहे, तर तुम्ही समोर बघा। या ठिकाणी राक्षसांनी कडक तपश्चर्या करून श्री शंकर भगवान यांना प्रसन्न करून आणि त्यांच्याकडून वरदान मागून घेतले। त्यानंतर त्या वरदानाचा दुरुपयोग करून या धर्तीवरील मानवाला त्रास देण्यास सुरुवात केली। धर्तीवरील मानवाला त्रास असह्य झाल्यानंतर परत मानवाने श्री शंकर भगवानांना विनंती केली की तुम्ही राक्षसांचा संहार करावा, कारण भूतलावरती राक्षस हे खूपच त्रास देतात। म्हणून या कारणाने श्री शंकर भगवानानेही महागणपती यांची उत्पत्ती करून त्यांना विनंती केली की तुम्ही या राक्षसांचा संहार करावा। असे संपूर्ण रंगचित्र हे या ठिकाणी मंडपात रेखाटून ठेवलेले आहे। तसेच या ठिकाणी राजे महाराजे आणि पेशवाई कालखंडाचा सुद्धा रंगचित्र या ठिकाणी रेखाटून ठेवलेलं आहे। खूपच छान प्रकारे सभा मंडप आहे या ठिकाणी बनवलेला। मंदिराच्याच बाहेरील बाजूस खूपच छान प्रकारे असं एक छोटंसं गार्डन सुद्धा बनवलेलं आहे। त्या गार्डन मध्ये छोटंसं एक ब्रह्मकमळासाठी सुद्धा तलाव बनवलेला आहे। व या ठिकाणी गोमाता आणि तसेच शेतकऱ्याचा परममित्र, ज्याच्या विना शेतकऱ्याचं काहीही नसतं, अशी ही खिल्लारी बैलजोडी।